आता फॉर्च्युनेटली आज आपण जेव्हा 25 मेला हा पॉडकास्ट शूट करतोय तेव्हा काही युद्ध थांबेल किंवा युद्धाची शक्यता मावळेल अशी काही चित्र निर्माण झालं आहे. कारण आपण जवळपास दर दिवसाला 55 लाख बॅरल क्रूड कन्झ्युम करतोय. जवळपास 1000 कोटी रुपये डेली नुकसान होत होतं ऑइल मार्केटिंग कंपनीजना. बापरे. की ट्रम्पनी लागलेली मिसाईल्स ही इराणवरला काही त्यांनी धोका नाही पोहोचवला, पण आमच्या पोर्टफोलिओला मात्र फार मोठा धक्का बसला. आणि आम्ही कायम म्हणतो इन्फ्लेशन हे फक्त स्टिकी नसतं, ते इरिव्हर्सिबल असतं. म्हणजे 5 रुपयाचा वडापाव एकदा 10 रुपयाला विकायला सुरुवात झाली तर नंतर क्रूड कमी झालं किंवा स्वस्त झाल्या गोष्टी तरी सुद्धा तो 10 रुपयाचा वडापाव परत 5 रुपयाला विकला जात नाही. अजून अनेक लोक मी म्हणेन की दारिद्र्य रेषेखाली ढकलली जातील या महागाईमुळे. बापरे. तुमचा जॉब गेला तर काय तुम्हाला मदत करणार आहे तर तुमचा इमर्जन्सी फंड. सो आत्ता जी लोक मला सांगतायत की इथून पुढे इकॉनॉमिक सिच्युएशन खराब होणार आहे, तर मी पैसा काढून बाजूला बसू का आणि मार्केट खाली आल्यानंतर परत गुंतवणूक करू का. त्यांच्यासाठी हे सांगावं असं वाटतं की मॅथमॅटिक्स सगळ्यांना कळतं, पण आपण म्हणतो ना मराठीत कळतं पण वळत नाही, तसं आहे. व्हेरॅज प्रॉबॅबिलिटीमध्ये हा विचार बाजूला ठेवून किंवा रिसेन्सी बायस बाजूला ठेवून बघितला पाहिजे की मार्केट वर खाली होतात तर ते वर जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. इनफॅक्ट मंदीतली संधी आपल्याला मिळणार आहे आणि कदाचित आपण हे मी सांगणं थोडं धैर्याचं होईल पण बॉटम पण हिट केला असेल. जर का युद्ध स्थिती निवळली तर आपण 23 मार्च 26लाच मार्केटचा बॉटम हिट केला असेल. माझ्या मते आत्ता चारही ॲसेट क्लासमध्ये सगळ्यात बेस्ट ॲसेट क्लास इक्विटी राहू शकतो, जो पुढच्या 2-3 वर्षात चांगले रिटर्न्स देऊ शकतो. सोनं जेव्हा 33,000वरनं 25,000 झालं तेव्हा तुम्ही PNGला रांगा घेऊन सोनं घेतलं होतं, हे पुण्यातली मागे घडलेली गोष्ट आहे. तर तसंच आत्ता स्टॉक्समध्ये सेल लागला असेल तर यू गो अँड बाय. डिफेन्स स्पेंडिंग वाढणार आहे, सो डिफेन्स क्षेत्राकडे तुमचं नक्की लक्ष असावं. गुंतवणुकीसाठी किंवा त्या क्षेत्रात काम करण्याच्या पण संधी उपलब्ध होऊ शकतात. EMIसाठीचा जो काही तुमचा ॲलोकेशन आहे तुम्ही साईडला ठेवा, अनावश्यक खर्च टाळा, गुंतवणूक मात्र चालू ठेवा. अठ्ठावीस फेब्रुवारी 2026 या दिवशी इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या युद्धाची ठिणगी जेव्हा मध्यपूर्वेत पडली तेव्हाच कुठेतरी या वणव्याची झळ ही आज न उद्या आपल्यापर्यंत पोहोचणार आहे अशी शक्यता निर्माण झाली. आणि आज आपल्याला तेच बघायला मिळते. म्हणजे पेट्रोलच्या सतत वाढत असलेल्या किमती, म्हणजे गेल्या महिनाभरात 3 ते 4 वेळा भाववाढ ही झालेली आहे. गॅसची टंचाई आहे, खतांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यंदा त्यात मॉन्सून पण एल निनोमुळे एफेक्ट होण्याची शक्यता आहे. हे जर सगळे मुद्दे विचारात घेतले तर या महागाईच्या चलनवाढीच्या काळात आपले फायनान्सेस, उत्पन्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक या सगळ्याचा मेळ कसा साधायचा, तर या सगळ्या विषयावर आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, बिग बग्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आपल्यासोबत आहेत बिग बग्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार. विपुल, एक खरंच खूप महत्त्वाचा विषय आपण आज चर्चा करणार आहोत. तुझ्याकडनं खूप सारे इन्साईट जाणून घ्यायचे आहेत. म्हणजे मला मागच्या अनेक एपिसोड्समध्ये तू सांगितलेलं आठवतं आहे की पेट्रोलच्या प्राईस, क्रूड ऑइलच्या प्राईस या $100 बॅरलच्या खाली असणं हे भारतासाठी, आपल्या इकॉनॉमीसाठी खूप चांगली सिच्युएशन आहे. पण आता गेल्या काही महिन्यात जर आपण बघितलं तर पेट्रोलही आता भडकलेलं आहे त्या युद्धामुळे आणि आता ती प्राईस वर गेलेली आहे. तू कसं बघतोयस या सगळ्याकडे? निरंजन, काय ॲक्च्युली भारताचे जे टोटल इम्पोर्ट्स आहेत त्याच्यात क्रूड ऑइल इम्पोर्ट हा खूप मोठा म्हणजे सिग्निफिकंट चंक आहे असं आपण म्हणू. साधारण 2025-26मध्ये $775 बिलियन गुड्स इम्पोर्ट झाले. त्याच्यात $186 बिलियन फक्त क्रूड आपण इम्पोर्ट केलं आहे, म्हणजे जवळपास 26%. मी हे इम्पॉर्टंट आहे असं का सांगतो तर थोडं इतिहासात गेलो आपण तर 2011 ते 14 या काळात क्रूड हे कंटिन्युअसली $100 वरती होतं. आणि तेव्हा आपला जो काही इम्पोर्टचा हा जो रेशो होतो जो आत्ता 26%, मी मर्कंटाईज इम्पोर्ट्सचा पर्सेंटेज सांगतो क्रूडचा, तो 33-34% घरात होता. पर्यायाने त्यावेळेस मग करंट अकाउंट डेफिसिट पण वाढलं होतं, रुपयाची घसरण झाली होती. जसं आत्ता तू बघशील की फक्त 2-3 महिन्यात रुपया प्रचंड घसरला. अगदी 84-85 रुपयापासून तो 97 रुपयांपर्यंत खाली गेला. आता फॉर्च्युनेटली आज आपण जेव्हा 25 मेला हा पॉडकास्ट शूट करतोय तेव्हा काही युद्ध थांबेल किंवा युद्धाची शक्यता मावळेल अशी काही चित्र निर्माण झालं आहे. आणि फक्त या न्यूजमुळे क्रूड परत $100 खाली गेलेलं आहे.
सो 100 ही सुद्धा मी एक सायकोलॉजिकल लेवल सांगितली ती ॲक्च्युली 60-70 असणं हे नक्की चांगलं आहे आपल्यासाठी, जे पूर्वी होतं. आता असंही म्हटलं जातं की शेवटी ह्या ज्या देशांना परत स्वतःला रिबिल्ड करायचं असेल, युद्धामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे, हो. तर त्यांना क्रूड विकूनच परत पैसा उभा करायचा. त्यामुळे परत क्रूडचा सप्लाय चांगला राहील. इनफॅक्ट मध्ये अशी परिस्थिती होती की स्पॉट क्रूड $125-130 पर बॅरल होतं. पण फ्युचर जे आपण बघतो की ब्रेंट किंवा आपण ऑइल बघतो किंवा पूर्वी त्याला नायमेक्स क्रूड म्हटलं जायचं, तर ते जवळपास $20 ते $25 कमी होते. का? तर प्रत्येकाला वाटत होतं की 6 महिन्यानंतर ही युद्धस्थिती नक्की निवेल आणि प्राइसेस खाली येतील. सो फ्युचर्स वेअर ट्रेडिंग ॲट अ डिस्काउंट टू स्पॉट. त्याला बॅकवर्डेशन असं म्हटलं जातं फायनान्शियल भाषेमध्ये. सो प्रत्येकालाच ही अपेक्षा होती की क्रूड प्राइसेस कुठेतरी कूल ऑफ होतील. ओके. आणि हे जर का बघितलंस तर आत्ताची परिस्थिती बघता जगात, म्हणजे अमेरिका असो किंवा भारत असो, 2005 म्हणजे 20 वर्षांच्या तुलनेत आज 2025 किंवा 26मध्ये आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा क्रूडचा ओव्हरऑल डिपेंडन्स कमी झाला आहे. मग त्याच्यात टेक्नॉलॉजी असेल, ॲडव्हान्समेंट असतील, काही म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट असतील, किंवा आता आपण वर्क फ्रॉम होम सारख्या गोष्टी सहज इम्प्लिमेंट करू शकतो, जे 2005मध्ये याचा विचारही कदाचित केला नसता. सो क्रूड डिपेंडन्सी सर्वच देशांची कमी झाली आहे. सो भारताच्याही बाबतीत हे घडलेलं आहे. याचे 2-3 गोष्टी, जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट ही करण्यात, तशीच शिफ्टिंग टू रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस हे पण खूप झालेलं आहे. तर ह्या सगळ्यांचा परिपाक असा आहे की 10 ते 14 या काळात आपल्याला जो शॉक बसला होता त्याच्या तुलनेत हा शॉक आपण रिलेटिव्हली बेटर वेनी पचवू शकतो. ह्याच्यात महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही किती इम्पोर्ट करताय, पर्सेंटेज ऑफ टोटल इम्पोर्ट्स, आणि काय प्राईसला करताय, याच्यावरती हे सगळं डायनॅमिक्स अवलंबून आहे. सो जेवढ्या लवकर क्रूड प्राइसेस कूल ऑफ होतील ते आपल्याला फायद्याचं आहे. कारण आपण जवळपास दर दिवसाला 55 लाख बॅरल क्रूड कन्झ्युम करतो आहे, आणि आपल्या देशाच्या टोटल रिक्वायरमेंटच्या 85% क्रूड हे आयातच करायला लागतं. म्हणजे जी परिस्थिती क्रूडची आहे, जी $186 बिलियन गेल्या वर्षी आपण इम्पोर्ट केलं आहे, आता ते इम्पोर्ट बिल $18-19 बिलियन टच करायला लागलं आहे. सो काही न करता यावर्षी सेम क्वांटिटी जरी कन्झ्युम केली तरी 20-30% वरच्या प्राईसला दिसत आहे. अगदी मी 60 ते 80-90चा प्रवास सांगतोय, ते 100 म्हणजे 120च्या रेटनी केलं तर आपल्याला खरंच खूप नुकसान होऊ शकतं. तर भारताने काय केलं तर जवळपास असं म्हटलं जातं 50%हून अधिक क्रूड, जवळपास 70% हॉर्मुझमधनं यायचं, म्हणजे त्या स्ट्रेटमधनं. आता ती जी सामुद्रधुनी आहे ती सगळ्यांनाच आता माहिती झालेली आहे. तर भारताने 40 देशांकडनं हा सप्लाय घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सो सगळं आता तिथूनच येईल ऑइल असं होणार नाही, पण हे महाग पण पडणार आहे. कारण जेव्हा तुम्ही व्हेनेझुएला किंवा इतर कंट्रीजकडनं क्रूड घेणार असाल, किंवा पार अमेरिकेकडून पण क्रूड पाठवण्याच्या चर्चा चालू आहेत, तर त्या केप ऑफ गुड होप ज्याला आपण म्हणतो, साऊथ आफ्रिकेचं जे टीप आहे जगाचं एक अगदी दक्षिण टोक, त्याला वळसा घालून जर का येणार असेल तर नॅचरली तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण वाढणार आहे. सो एक नक्की आहे, पुढचा काही काळ आपल्याला चढ्या भावाने क्रूड घ्यायला लागणार आहे, आणि त्याचा परिणाम जो मी म्हटलं असं रुपया घसरला, फिस्कल सिच्युएशन खराब होणार आहे. गव्हर्नमेंटनी एक्साईज ड्युटी कट्स केले, म्हणजे सुरुवातीला महत्त्वाच्या निवडणुका होत्या त्यामुळे बरेच दिवस प्राईस वाढवले नाहीत. तू बघशील तर अगदी एप्रिल एंड किंवा एप्रिल एंड पण मी म्हणणार नाही, मे मध्यानंतर प्राइसेस वाढायला सुरुवात झाली ऑलमोस्ट. आणि युद्धाची परिस्थिती 28 फेब्रुवारी 2026ला सुरू झाला. सो 2-2.5 महिन्यांचा पण एक बॅकलॉग आहे. जवळपास 1000 कोटी रुपये डेली नुकसान होत होतं ऑइल मार्केटिंग कंपनीजना. बापरे. आणि गव्हर्नमेंटनी एक्साईज ड्युटी कट हे सगळं केलेलं आहे. आता गमतीचा भाग असा आहे की पूर्वी ऑइलवरती सबसिडी होती, आणि नंतर 2014 नंतर सुदैवाने 100वरून क्रूड 70 पर्यंत खाली गेलं होतं, आणि ॲव्हरेज क्रूड बास्केट खूप कमी होतं. त्या काळात गव्हर्नमेंटनी एक्साईज आणि म्हणजे अबकारी कर खूप, एक्साईज ड्युटी आपण म्हणतो त्याला, तो खूप जास्त लावल्यामुळे जवळपास 2024चे तू जर का डेटा बघितलास तर 7 लाख कोटी रुपयांचा टॅक्सेस क्रूडमधनं कलेक्ट झाले होते. सो ह्या सगळ्यांचा फायदा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स या सगळ्यांमध्ये दिसत होता. आता हे सगळं झालं नाही, तर गव्हर्नमेंटची फिस्कल स्पेंडिंगची कपॅसिटी कमी, प्रायव्हेट कंपन्या एक्सपान्शनसाठी पुढे येत नव्हत्या, सो प्रायव्हेट कॅपेक्स पण घडत नव्हतं. हे सगळं आत्ता कुठेतरी चांगल्या दिशेला जात होतं की गेले 2 वर्षाचा एक स्लोडाऊन होता, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट
सगळं पंप करत होतं, हे आत्ता कुठेतरी त्या स्लोडाऊनमधनं आपण बाहेर येत होतो. आणि नेमकी हा क्रूडचा एक धक्का मी म्हणेन की युद्धामुळे जो मानवनिर्मित आहे, भारताचा याच्यात दोष नाही, परंतु जागतिक युद्ध परिस्थिती किंवा जागतिक जी जिओपॉलिटिकल सिच्युएशन म्हणून जागतिक परिस्थितीमुळे हे आपल्या दुर्दैवाने नशिबाला आलं. आणि असे मीम्स किंवा हे गोष्टी खरंच फ्लोट होत आहेत सोशल मीडियावरती की ट्रम्पनी लागलेली मिसाईल्स ही इराणवरला काही त्यांनी धोका नाही पोहोचवला, पण आमच्या पोर्टफोलिओला मात्र फार मोठा धक्का बसला. सो अर्थात त्यातूनही आपण बाहेर पडलेलो आहोत, पण क्रूड हे इतकं डॉमिनंट आहे भारतासाठी की तुम्ही फक्त क्रूड बघितलं तरी इंडियन इकॉनॉमीच्या डायरेक्शन तुम्हाला कळू शकते. म्हणून मी पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये पण खूप वेळा हे हायलाईट केलं होतं की क्रूड इज द सिंगल मोस्ट डॉमिनंट फॅक्टर फॉर ट्रॅकिंग मायक्रोज इन इंडिया. त्याचा परिणाम आणि सगळ्यात कसं इक्विटीज तर व्होलाटाईल असतात, पण बॉन्ड मार्केट्स मी कायम सांगतो खूप रॅशनली बिहेव करत असतात. सो 6.25% जो 10 इयरचा बॉन्ड होता, म्हणजे गव्हर्नमेंट जे कर्ज काढतं 10 वर्षांसाठी ते 6.25 मिळत होता असं आपण म्हणूयात. तो आता 7% प्लस यील्डनी ट्रेड व्हायला लागला आहे. आणि सो लॉंग टर्म इन्फ्लेशनरी ट्रेंड ऑलरेडी त्यांनी कॅप्चर केलेले आहेत. आता लवकरात लवकर युद्ध परिस्थिती निवडावी अशी प्रार्थना आपण करूयात. आज आपण 25 बोलताना जसं आपण सुरुवातीलाच मी म्हटलं की कदाचित युद्धसाठी कुठेतरी 50 दिवसांचं आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही रिअसेस करू, 50 दिवसांचं तरी सीजफायर करू आणि पुढे पुढे गोष्टी नेऊ. बरं, हे करताना अमेरिकेला आणि इराणलाही जाणलं की खूप काही गोष्ट कदाचित ताणता येणार नाही. इराण असं म्हणतात की गेले 40 वर्ष यासाठी प्रिपरेशन करत होता आणि अमेरिकेच्या हाती फारसं काही आलेलं नाही. एक ऑइल डिप्लोमसी नावाचाच एक प्रकार आहे की तू जर का बघशील की 90च्या दशकात सुद्धा तेव्हा अमेरिकेकडे शेल गॅस किंवा याचं कुठेही सोर्स नव्हता. सो ते पण आखाती देशांच्या क्रूडवरती अवलंबून होते. मग त्यांनी इराक कुवेत हल्ल्यामध्ये मध्यस्थी केली. त्याच्यानंतरचे पण मध्य पूर्वेमध्ये कायम म्हणजे गल्फमध्ये म्हणजे मध्य पूर्व अमेरिकेसाठी त्यांनी कायम इंटरफिअर केलं आहे आणि ते सगळं जे होतं ते एनर्जी सिक्युरिटीसाठी होतं. जगभरात आज जी काही एक प्रकारची चढावड आहे ती स्वतःची एनर्जी सिक्युरिटी राखण्यासाठी आहे. आणि त्यासाठी अमेरिकेने कायम जिथे जिथे चांगला रिसोर्सेस आहेत मध्ये अगदी व्हेनेझुएलाला त्यांनी सत्तापालट जी करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या प्रेसिडेंटना रातोरात त्यांनी अक्षरशः अटक केली, तर त्याच्यातसुद्धा व्हेनेझुएलाकडे असलेले प्रचंड तेल साठे हेच एक महत्त्वाचं कारण आहे. कारण अमेरिकेवरती $40 ट्रिलियन कर्ज आहे. सो कुठून ना कुठून त्यांना यातनं सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर त्यांना रिसोर्सेस क्रिएट करायला लागतील. आणि आत्ता एक प्रकारचं उघड मी म्हणेन की वेगळ्या प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे की ज्या प्रकारे ते ह्या सगळ्या गोष्टी सिक्युअर करू शकतील. सो ऑइल डिप्लोमसी हा फार मोठा विषय आहे. त्याच्यात मी तज्ज्ञ नाही, पण त्याचा फायनान्सवरती खूप डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. तर त्यामुळे तिकडे आपण सतत लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. तू काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेस या उत्तरात की 2011 ते 14 जी डिपेंडन्सी आपली होती, डिपेंडन्सी आजही आहे, पण टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट बघितले किंवा ते इथेनॉल पण आपण मिक्स करतोय फ्युएलमध्ये. या सगळ्या ह्याच्यामुळे ती डिपेंडन्सी थोड्याफार प्रमाणात कमी होती. असं जरी दिसत असलं तरी ती डिपेंडन्सी आहेच हे पण मान्य केलंच पाहिजे आपल्याला. मग सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर इंधन वाढ झाली, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की तुमचा सगळा जो काही काय दळणवळण आहे, ट्रान्सपोर्ट आहे ते वाढणार, परिणामी महागाई वाढणार. तर मग अशा वेळेला आर्थिक नियोजनही कुटुंबांचं बिघडताना दिसतंय कुठेतरी. हे 100%. आता आम्ही ज्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतो ते म्युच्युअल फंड, SIP या सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष जास्त आहे. सो आमच्याकडे याचा पहिला परिणाम ॲक्च्युली ह्याच्याही आधी AIमुळे आलेल्या जॉब लॉसेसचा आहे. पुण्यामध्ये टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये काम करणारी खूप लोकं आहेत आणि दुर्दैवाने त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह होतं. आणि त्यातच हा एक प्रकारचा नवीन मी म्हणेन महागाईचा भडका येण्याची शक्यता ही एक असं म्हणू की खूपच अवघड सिच्युएशन निर्माण झाली. आमच्या काही क्लायंट्सच्या केसमध्ये जॉब लॉसेस पण झालेले आहेत. ते AI ड्रिव्हन आहेत, ते युद्धामुळे नाहीत. पण याच वेळेस ही महागाई जर का त्यांना हिट केलं तर त्यांना नक्की याचा तोटा सहन करायला लागणार आहे. आणि आम्ही कायम म्हणतो इन्फ्लेशन हे फक्त स्टिकी नसतं, ते इरिव्हर्सिबल असतं. म्हणजे 5 रुपयाचा वडापाव एकदा 10 रुपयाला विकायला सुरुवात झाली तर नंतर क्रूड कमी झालं किंवा स्वस्त झालं गोष्टी तरीसुद्धा तो 10 रुपयाचा वडापाव परत 5 रुपयाला विकला जात नाही. सो हे मी का सांगतो तर सामान्यांना जो 10 रुपयात वडापाव उपलब्ध होता तो आता 15 नाही 20 रुपयांपर्यंत गेला आणि काही ठिकाणी 25-30 रुपयांनाही जायला लागला. कारण कमर्शियल गॅसची अवेलेबिलिटी नाही आणि त्याची प्राईस अफोर्डेबल नाही. सो
आणि आपल्याकडे लॉजिस्टिक्समध्ये रेल्वे आणि वॉटर ट्रान्सपोर्टपेक्षाही सगळ्यात जास्त वापरला जाणारा गोष्ट म्हणजे रस्ते वाहतूक. म्हणजे रस्त्यांचा वापर केला जातो. मग नॅचरली ट्रक्सच्या माध्यमातून लॉजिस्टिक्स हँडल केलं जातं. या ट्रक्समध्ये शेवटी तुम्हाला डिझेल भरायचं आहे. जर का डिझेलच्या प्राइसेस वाढल्या तर महागाई अटळ आहे आणि अगदी रोजच्या वापरातल्या कुठल्याही गोष्टी, मग तू अगदी दुधाची पिशवीपासून कुठल्याही गोष्टी तू घे, सर्व गोष्टी नक्की महाग होत जाणार. आणि ह्या महागाईला तोंड द्यायला आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण का, तर ती इररिव्हर्सेबल आहे. जसं मी म्हटलं तसं की एकदा त्या प्राइसेस वाढल्या तर ते परत कमी होणार नाहीत. आणि क्रूडला असं म्हटलं जातं की जगाचा काही सप्लाय हा परमनंटली डॅमेज झाला आहे, प्लस आता लांबून काही सप्लाय आणायचा आहे. सो एक आर्ग्युमेंट ही असली की ह्या देशांनी परत ऑइल पंप करून आणि ऑइलच्या माध्यमातूनच पैसा कमवून इकॉनॉमी त्यांची परत सुधारायची असली तरीसुद्धा क्रूड परत कदाचित लवकर $60 जाताना दिसत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक परमनंट धक्का तर आपल्याला बसणार आहे. आणि अजून अनेक लोक मी म्हणेन की दारिद्र्य रेषेखाली ढकलली जातील ह्या महागाईमुळे. बापरे. तर मग प्रश्न तोच येतो, म्हणजे त्याला साधं सोपं उत्तर नाही आहे, पण घर खर्च, EMI, बचत आणि गुंतवणूक हे जर आत्ता आपण बघितले, मुख्य प्रत्येक कुटुंबाच्या या जर काही कन्सर्न्स बघितले आपण, तर त्याच्यात मग तो फाईन बॅलन्स कसा साधायचा? कारण उत्पन्न जे आहे ते मर्यादितच असणार आहे. एकीकडे महागाई वाढते, त्या याने इन्क्रिमेंट्सचे होताना दिसत नाहीत, उलट जॉब लॉसेस दिसत आहेत. सो याच्यात असं आहे की असं म्हणतात की कोविडनंतर एक प्रकारची के शेप रिकव्हरी होती, की काही सेक्टर्स वर जात राहिली, काही लोकांची श्रीमंती अजून वाढत गेली, काही लोकांचं उत्पन्न वाढत गेलं आणि काही लोक मात्र गरिबीकडे ढकलली गेली. सो आत्ता तशीच परिस्थिती परत होण्याचे चान्सेस आहेत की या महागाईमुळे खूप लोक परत एकदा त्यांना फार एका अवघड परिस्थितीचा सामना करायला लागणार आहे. आणि ह्या केसमध्ये मग त्यांनी काय करणं अपेक्षित आहे, तर इथे सगळ्यात महत्त्वाचं बॅक टू बेसिक्स. बेसिक्स काय होते की तुम्ही इमर्जन्सी फंड कॉर्पस प्लॅन केलेला असलाच पाहिजे. कारण तुमचा जॉब गेला तर काय तुम्हाला मदत करणार आहे, तर तुमचा इमर्जन्सी फंड. तो नसेल तर तुमची परिस्थिती अवघड होणार आहे. मी आत्ता अशाही काही सिच्युएशन म्हणजे काही लोकांकडून ऐकलं आहेत की त्यांना राहतं घर सोडायला लागलं कारण EMI पे करायला ऑप्शन नाही आणि कर्ज काढून घर घेतलं जातं. सो इमर्जन्सी फंडकडे जाणं. आणि समजा तुमचा जॉब स्टेबल आहे, भले तुम्हाला आत्ता पगारवाढ नाही झाली तरीसुद्धा तुम्हाला खर्च कमी करता आले, तर तिकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. मग अनावश्यक खर्च थोडे दिवस, मी म्हणेन ही सिच्युएशन, वाईट परिस्थिती पण चांगल्या परिस्थितीकडे जाते, बदल तर घडणारच आहे. सो थोडे दिवस थांबूयात. सुदैवाने शेअर मार्केटच्या दृष्टीने मी म्हणेन की कॉर्पोरेट अर्निंग्स एक प्रकारे रिवाईव्ह होत होती. एखादा क्वार्टरचा आत्ता ते सुद्धा चांगले दिसतात का, तर त्यांच्याकडे एक बफर स्टॉक असतो. सो मार्च किंवा या क्वार्टरमध्येही कदाचित धक्का जाणवणार नाही, पण येणाऱ्या 1-2 क्वार्टरमध्ये आपल्याला थोडे अर्निंग्स हिट झालेले दिसतील. पण तरीसुद्धा स्मॉल कॅप, मिड कॅप हे इंडेक्स तू बघितलेस तर लाईफ टाईम हायच्या जवळ जाऊन आलेले आहेत. म्हणजे रादर त्यांनी लाईफ टाईम हाय हिट केला गेल्या 15 दिवसांमध्ये. आणि निफ्टी मात्र तेवढा अजूनही खाली आहे लाईफ टाईम हायपेक्षा. पण तू जर का बघितलंस तर लोकांनी हे बघता त्यांची गुंतवणूक जी आहे ती नक्की चालू ठेवावी, हे तर मी सांगेन. EMI हा कंपल्सिव्ह आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्लॅनिंग केलंच पाहिजे. अनावश्यक खर्चाला मात्र कात्री लावता आली तर बघता येईल. मग थोडं मी म्हणेन की जसं कोविडमध्ये झालं होतं की तुम्ही एका प्रकारच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये कुठे मूव्ह होऊ शकत नव्हता, म्हणजे काय, तर तुम्ही सहलीला जाऊ शकत नव्हता. हा थोडा लिजरचा आस्पेक्ट आहे. हा इसेन्शियल झाला आहे, मला मान्य आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस बस्टर म्हणून तुम्ही कुटुंबाबरोबर वेळ घालवता एकत्र, पण समजा तो टाळता आला. काही अनावश्यक म्हणजे जे खर्च थोडे तात्पुरते टाळू शकतो, ही परिस्थिती अशीच राहील असं मला अजिबात वाटत नाही. अर्थात हे सर्व ग्लोबल सिच्युएशनवरती आहे. रशिया युक्रेन वॉर सुरू झाल्यानंतर असं वाटलं होतं की रशिया 7 दिवसात युक्रेन कॅप्चर करेल आणि गेले 4 वर्ष आपण ऐकतोय अजूनही ते चालूच आहे. इनफॅक्ट किएववरती आत्ता फार मोठा हल्ला रशियाने केलेला आहे. सो जर का ही म्हणजे अगदी जगातले तज्ज्ञ लोकंसुद्धा कुठलीही सिच्युएशन प्रेडिक्ट करू शकत नसतील, तर मग एकच गोष्ट आपल्या हाताशी राहते, ते म्हणजे डिसिप्लिन राहणं आणि आपल्या तत्वांना आणि आपल्या ज्या गुंतवणुकीची जी काय आपले नियम आहेत त्यांना स्टिक करून राहणं. मग त्याच्यात गोल बेस्ड प्लॅनिंग गरजेचं आहे. मग गोल्स जर का आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहेत आणि आपण त्यासाठी सगळे पर्याय वापरतो आहोत, तर ते कंटिन्यू करणं गरजेचं आहे. मार्केट्समध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे अनसर्टन्टी येणार आणि गंमत अशी आहे की अनसर्टन्टी कधी सांगून येत नाही. नोबडी न्यू की कोविड येणार आहे, बरोबर. लोकांना कधीच वाटलं नव्हतं. मी अगदी गमतीने सांगतो की पुण्यामध्ये तेव्हा 2020च्या आसपास थ्रायव्हिंग इकॉनॉमी होती एक मध्यवर्ती भागांमध्ये, पेठांमध्ये. ती म्हणजे क्लासेस
हो. त्याला पर्यायाने असलेले गेस्ट लॉजिंग बोर्डिंगच्या म्हणजे मंथली मेस हो. असतील हो. किंवा पेईंग गेस्ट PG सारख्या सुविधा असतील, ह्यांचं मध्यवर्ती पुण्यामध्ये खूप एक प्रकारचं मी म्हणेन पेव फुटलं होतं आणि तो व्यवसाय खूप जोरात चालेल असं वाटलं होतं आणि कोविड आल्यानंतर सगळ्यात पहिला इम्पॅक्ट त्या व्यवसायावरती झाला, कारण फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायला लागलं आणि त्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या. सो अशा प्रकारच्या अनसर्टन्टी आयुष्यात कधीही येऊ शकतात. तर हे बघून आपल्याला प्लॅन करणं इसेन्शियल आहे की EMI साठीचा जो काही तुमचा ॲलोकेशन आहे तुम्ही साईडला ठेवा, अनावश्यक खर्च टाळा, गुंतवणूक मात्र चालू ठेवा. त्याचं कारणच असं आहे की मार्केट फ्युचर डिस्काउंट करतं. सो ही सगळ्या गोष्टी खराब होऊन परत कधी अर्निंग्ज रिवाईव्ह होणार आहेत याकडे मार्केटचं लक्ष आहे आणि त्याप्रमाणे गुंतवणूक केली जाते. आणि हे करताना गुंतवणूकदारांना स्वतःला काही करायचं नाही, तर ते फंड मॅनेजर्स जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत ते या माध्यमातून गुंतवणूक करतात, म्युच्युअल फंडासारख्या प्रॉडक्टच्या माध्यमातून. सो तुम्ही तिकडे नक्की गुंतवणूक करू शकता. येस. इमर्जन्सी कॉर्पसचा तो उल्लेख केलास, तर आत्तापर्यंत असं म्हणलं जायचं की पुढचे 6 महिने ते वर्षभर एवढा इमर्जन्सी कॉर्पस पाहिजे. पण या ज्या सततच्या बदलणारी सिच्युएशन दिसते आत्ता, तर हा कालावधी पण वाढवला पाहिजे. म्हणजे जर तुमचं जॉब आणि बाकी इन्कम जर आत्ता स्टेबल असेल, तर पुढच्या 1 वर्षाचाच नाही तर किमान 2-3 वर्षाचा स्टॉक कसा जमेल असा पण बघितला पाहिजे, विचार केला पाहिजे. मी म्हणेन हे खूप कॉन्झर्वेटिव्ह विचार झाला. एक तर दुसरी गोष्ट, सध्याच्या परिस्थितीत कुटुंबामध्ये दोन्ही व्यक्ती कमवते असतात. हो. नवरा बायको. समजा दोघांचंही उत्पन्न असेल आणि तुम्ही योग्य प्लॅनिंग केलं असेल, तर 6 महिन्यांचा इमर्जन्सी कॉर्पस नक्की पुरू शकतो, कारण दोघांचाही जॉब एकत्रच जाईल अशी सिच्युएशन नॉर्मली रेअर असते. अर्थात पुण्यासारख्या शहरामध्ये दोन्ही म्हणजे नवरा बायको दोघंही IT क्षेत्रात काम करतात आणि तिथं त्या क्षेत्रातच मंदी आली तर चॅलेंजेस येऊ शकतात. पण तरीसुद्धा माझं म्हणणं आहे की कारण आपण 2 वर्ष केला तर कॅश ड्रॅग येणार, कारण मी जो इमर्जन्सी कॉर्पस असतो तो कुठेतरी लिक्विड फंडामध्ये किंवा FD स्वरूपात गुंतवतो, मग मला त्याच्यावरचा परतावा हा पर्यायाने थोडा कमीच मिळणार आहे. सो 6 महिने हा योग्य आहे जर का दोघंही कमवते असतील तर. पण समजा एकच व्यक्तीच्या उत्पन्नावर तुम्ही अवलंबून असाल तर तुम्ही साधारण 9 महिने ते 12 महिन्यांचा कॉर्पस क्रिएट करण्याचा विचार करू शकता. आता ह्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की तुम्ही हा जो कॉर्पस क्रिएट करता आहे त्याच्याबद्दल तुम्ही खूप मी एक प्रकारे म्हणेन की जागरूक राहिलं पाहिजे. तो कधीही वापरू नये, तो फक्त आणि फक्त इमर्जन्सीसाठी वापरला जावा. दुर्दैवाने अनेकदा त्या कॉर्पसकडे जेव्हा आपल्याला लक्झरी खरेदी करायची असेल, एखादी गोष्ट बाय केली असेल, तेव्हा वापर केला जातो, कारण का तर जॉब चालूच आहे. सो तिकडे तुम्ही डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. अगदीच. तू मग अशी उल्लेख केलास की काही झालं तरी गुंतवणुकी सुरू ठेवली पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं की कॉस्ट कटिंगच्या नावाखाली पटकन थांबवणं काय शक्य आहे. महिन्याचा जर आपण एक्सपेन्स बघितला, म्हणजे गुंतवणूक हे पण एक आपल्या अकाउंटमधून जातं दुसरीकडे, तर ते पटकन थांबवलं जातं. म्हणजे SIP पॉज केल्या जातात, बंद केल्या जातात किंवा त्यापुढे जाऊन त्या लिक्विडिटी केल्या जातात. तर हे धोकादायक ठरू शकतं लॉंग टर्मच्या ह्याने, तसं तू हे म्हणलास. नक्कीच धोकादायक ठरू शकतं. पण याच्यात महत्त्वाचं काय बघ, आता परत मी इतिहासाकडे जातो की 11 ते 14 क्रूड प्राइसेस साधारण $100 वरती होत्या. सो 2010 मध्ये माझ्या भावाने SIP सुरू केली होती आणि 2010 ते 13 म्हणजे 31 ऑक्टोबर साधारण 31 ऑक्टोबर 13 किंवा मी म्हणेन 30 सप्टेंबर 13 जेव्हा चायनात मध्ये पण काही गोष्टी चालू होत्या आणि टेपरिंग टँट्रम आपण म्हणू की US वॉज प्लॅनिंग टू विड्रॉ द स्टिम्युलस. सो टेपरिंग टँट्रमच्या केसमध्ये 4 वर्षामध्ये माझ्या भावाला सेव्हिंग्ज एवढे देखील रिटर्न मिळाले नव्हते. म्हणजे रिकरिंग डिपॉझिट बँकेत केलं असतं तरी 6.5-7 मिळाले असते आणि त्याला SIP वरती 3%पेक्षाही कमी रिटर्न होता. आता 4 वर्ष झाली जवळपास की त्यांनी 10ला सुरुवात केली आणि 13-14 पर्यंत ही परिस्थिती आली आणि जसं 14 साली क्रूड खाली आलं, गव्हर्नमेंट भारतात बदललं आणि क्रूड सबस्टॅन्शियली खाली आलं, आपली फिस्कल सिच्युएशन, मॅक्रो सिच्युएशन इम्प्रूव्ह झाली, प्लस एक आशा की नवीन सरकार काहीतरी गोष्टी घेऊन येईल. ह्यातून जी मार्केटची रॅली आली त्याच्यात ते रिटर्न 15-18%च्याही वरती गेले. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं तर त्याची गुंतवणूक चालू राहिली खराब काळामध्ये, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त युनिट्स मिळाले. त्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त फॉलो केलं जात नाही. आज 2 वर्ष झाले निफ्टीमध्ये फ्लॅट रिटर्न्स आहेत, म्हणजे हार्डली 2-2.5% रिटर्न आहे. मी पॉईंट टू पॉईंट सांगतो, याच्यात SIPचं रिटर्न कदाचित अजून वर खाली असतील. सेन्सेक्स ऑलमोस्ट फ्लॅट आहे. सो मार्केटच्या जर का इंडायसेसचा आपण विचार केला किंवा ब्रॉडर मार्केट्सनी जर का अशा प्रकारचे रिटर्न्स दिले तर नक्कीच SIPमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा विश्वास उडून जातो. फॉर्च्युनेटली लोक आता मॅच्युअर होत चाललेली आहेत, पण तरी देखील जर का
अशा प्रकारच्या गोष्टी सतत होत राहिल्या तर दिवसातून आम्ही 2 ते 3 कॉल्स तर असे अटेंड करतो, अरे 2 वर्षात रिटर्न्स नाहीत. हो. मार्केट्स पण पुढे कदाचित अजून अवघड होईल, कारण आता क्रूड वाढत चाललंय, आता हळूहळू पेट्रोल डिझेल वाढणार आहे, महागाई वाढणार आहे, तर मार्केट पडेल, कारण इकॉनॉमिक सिच्युएशन खराब होणार आहे. तर आम्ही SIP थांबवू का, हा फोन मला रोज येतोय. आता इथे मी काही परत उदाहरणं देऊ इच्छितो, जसं 11 ते 14 मध्ये घडलं आणि हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, अशा अनेक सिच्युएशन चालल्यात. हीच गोष्ट काहीशी घडली होती 2018 साली अरुण जेटलींनी जेव्हा कॅपिटल गेन टॅक्स आणला, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10%. सो 15 जानेवारी 2018ला स्मॉल कॅप इंडेक्सचा पीक होता आणि तिथून 23 मार्च 2020 स्मॉल कॅपनी लो हिट केला कोविडचा. सो जवळपास 2 वर्ष आणि 2 महिने मार्केट्स खाली जात राहिली आणि लोकांचा पूर्ण विश्वास तुटला. बरं, कोविडची गंमत अशी की 23 मार्चला आपल्या इथे लॉकडाऊन लागलं, पण 23 मार्चच्या लॉकडाऊन नंतर तो लो होता साधारण, म्हणजे 20 मार्चला लॉकडाऊन लागलं माझ्या मते, आणि तिथून जो लो हिट केला मार्केटनी, पहिली वेव आली ऑगस्ट 2020ला आणि दुसरी वेव आली एप्रिल मे 2021ला. म्हणजे ह्या काळात लॉकडाऊन्स वाढत होती, इकॉनॉमी खराब करत होती, लोक जात होती, पण मार्च 2020 ते ऑक्टोबर 2021 पर्यंत मार्केट्स रिलेंटलेसली वर जात होते. सो आत्ता जी लोक मला सांगतायत की इथून पुढे इकॉनॉमिक सिच्युएशन खराब होणार आहे, तर मी पैसा काढून बाजूला बसू का आणि मार्केट खाली आल्यानंतर परत गुंतवणूक करू का, त्यांच्यासाठी हे सांगावं असं वाटतं की इकॉनॉमी एक डायरेक्शन घेऊ शकते आणि मार्केट्स दुसरी डायरेक्शन घेऊ शकतात. त्याचं रिझन हे की मार्केट्स 6 महिने ते वर्षभर आधी डिस्काउंट करतात गोष्टी. सो 23 मार्च 26ला, म्हणजे 23 मार्च 20ला जसा इंडियन मार्केट चालू होता, कोइन्सिडेंटली डेट लक्षात घे की 23 मार्च 26, म्हणजे यावेळेस ह्या युद्धामुळे एक प्रकारचा लो आपण हिट केला आणि आता तिथून मात्र आपण बऱ्यापैकी वर आलं. स्मॉल मिड कॅप तर लाईफ टाईम हायला परत पोहोचलेत. गंमत अशी आहे की भारत सोडून इतर अनेक मार्केट्स लाईफ टाईम हायच्या जवळपास आहेत. त्याला रिझन्स परत वेगवेगळे आहेत. म्हणजे तैवानमध्ये TSMCमुळे असेल, तर साऊथ कोरियामध्ये सॅमसंगमुळे असेल, अमेरिकेमध्ये एनव्हिडियामध्ये, म्हणजे ग्लोबली बऱ्यापैकी तू म्हणशील की AI प्ले असतील किंवा इव्हन कमॉडिटीज या रॅली केल्यामुळे बरीचशी मार्केट ही लाईफ टाईम हायला आहे. पण भारतात मात्र अजूनही थोडाफार स्ट्रगल चालू आहे. सो हे जर का आपण लक्षात घेतलं तर आपल्या SIP आपण चालू ठेवल्या, मग तो 18 ते 20 मध्ये ज्यांनी त्या चालू ठेवल्या त्यांना 21-22 मध्ये ते रिटर्न्स खूप चांगले दिसले. 10 ते 13 ज्यांनी चालू ठेवल्या त्यांना 15-16 येतात, म्हणजे 14-15-16 मध्ये रिटर्न्स खूप चांगले दिसले. सो ही गंमत आहे. इथे मी एक चार्ट तुला मी म्हणेन की आपण नक्की या माध्यमातून डिस्प्ले करूयात. एक सिंपल चार्ट मी असा विचार केला होता की 10 रुपयांनी मी गुंतवणूक सुरू केली आणि 6 वर्ष माझी प्राईस दरवर्षी वाढत गेली NAV, आणि 10ची NAV 20 रुपये झाली. हा एक ग्राफ. दुसरा असा की पहिले 5 वर्ष 10 रुपयेच राहिली NAV, म्हणजे फ्लॅट राहिली, आणि 6व्या वर्षी ती 20 रुपये झाली. म्हणजे पॉईंट टू पॉईंट बघशील तर पहिल्या ग्राफमध्ये 10 ते 20 सलग 6 वर्ष वाढ एक, दुसऱ्या ग्राफमध्ये पहिली 5 वर्ष फ्लॅट आणि 6व्या वर्षी 20 रुपये, म्हणजे एकदम राईज झाली. आणि तिसरा ग्राफ आपण असं म्हणूया की 10 पासून अगदी असा 9, 8, 7 असा खाली खाली गेला पहिली 4-5 वर्ष, आणि नंतर 6व्या वर्षी तो एकदम 20ला टच झाला. सो या 3 ग्राफमध्ये कुठे आपण म्हणूया पहिली सिच्युएशन A जिथे 10 ते 20 सरळ वाढत चालले, दुसरी सिच्युएशन B जिथे 10 ते 10 फ्लॅट 5 वर्ष आणि 10ची 20 झाली 6व्या वर्षी, आणि C सिच्युएशन जिथे NAV घेतल्यापासून खाली चालली आहे, जी गेले 2 वर्षांची परिस्थिती अनेक लोकांची, आणि तिथून आता एकदम वर आले, म्हणजे 6व्या वर्षी वर आले. तर ह्याच्यात सगळ्यात जास्त रिटर्न्स कुठे बनतील? पहिल्या सिच्युएशन मध्ये असं वाटतं आपल्याला, दिसतं असं वाटतं, कारण ते सलग वर जाते. पण ऍक्च्युअल रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा विचार केला तर C सिच्युएशन जिथे NAV खाली 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 जात जाते तिथे मला युनिट जास्त मिळणार, तर त्याचा IRR जास्त आहे. आपण तो ग्राफ नक्की डिस्प्ले करूयात. सिच्युएशन तीच आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. निरंजन, सर्व गुंतवणूकदार हे खूप हुशार आहेत. प्रॉब्लेम फक्त थोडा सायकोलॉजी किंवा बिहेवियर मॅनेजमेंटचा होतो. मॅथमॅटिक्स सगळ्यांना कळतं, पण आपण म्हणतो ना मराठीत, कळतं पण वळत नाही, तसं आहे की हे सगळ्यांना माहिती आहे, पण भीती वाटते. प्रॉबेबिलिटी काय विचार करतात लोक, एक रिसेन्सी बायस असतो की गेले 2 वर्ष 3 वर्ष जर का मार्केट खाली जात आहे तर पुढची 4 वर्षही ते खाली जाईल. व्हेरॅज प्रॉबेबिलिटीमध्ये हा विचार बाजूला ठेवून किंवा रिसेन्सी बायस बाजूला ठेवून बघितला पाहिजे की मार्केट वर खाली होतात तर ते वर जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते, आणि ते जर का वर गेलं तर तुमच्या रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगला तुम्हाला बेनिफिट होणार आहे. म्हणजे हा एक ग्राफ फक्त लोकांनी आपल्या डोळ्यासमोर काढून ठेवला
जेव्हा डाऊन मार्केट असेल आणि त्याचं चित्र मी म्हणेन भिंतीवरती लावून ठेवलं की ठीक आहे मी सी सिच्युएशनमध्ये तर मी आनंदी असावं. हे आपण मागेही चर्चा केली आहे की सोन्याच्या बाबतीत लोक हे फॉलो करतात, पण SIPच्या म्युच्युअल फंडातल्या किंवा इक्विटी स्टॉक्स ॲज अन ॲसेट क्लास मी म्हणतो, इक्विटी ॲसेट क्लास बाबतीत लोक हा विचार करत नाहीत. सोनं जेव्हा 33,000वरनं 25,000 झालं तेव्हा तुम्ही PNGला रांगा घेऊन सोनं घेतलं होतं. हे पुण्यातली मागे घडलेली गोष्ट आहे. तर तसंच आत्ता स्टॉक्समध्ये सेल लागला असेल तर यू गो अँड बाय. इथे काय झालं आहे, आत्ता स्टॉक्समध्ये फक्त टाईम करेक्शन झालं नाही 2 वर्षानंतर, तर काही ठिकाणी प्राईस करेक्शन पण झालं आहे. बरं, युद्धामुळे लोकांना वाटतं अजून खराब होतील गोष्टी, पण गमतीशीर भाग असा आहे की गेल्या आत्ता काही जे रिसेंट रिपोर्ट्स आलेत, आता अर्निंग्स बऱ्याच कंपन्यांचे आलेत आणि फायनान्शियल इयरचे आलेत, तर जवळपास 70 ते 80% मिड कॅप आणि स्मॉल कॅप्सनी चांगले रिझल्ट्स दिलेले आहेत आणि त्यामुळेच ते इंडायसेस लाईफ टाईम हायला आहेत. सो हा विचार करता स्मॉल मिड कॅप्समध्ये असतील किंवा सिलेक्ट कंपन्यांमध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात. इनफॅक्ट मंदीतली संधी आपल्याला मिळणार आहे आणि कदाचित आपण हे मी सांगणं थोडं धैर्याचं होईल, पण बॉटम पण हिट केला असेल. जर का युद्ध स्थिती निवळली तर आपण 23 मार्च 26लाच मार्केटचा बॉटम हिट केला असेल असं आपण म्हणू शकतो. तो आता SIP विषयी आपण बोललो, स्टॉक्स विषयी बोललो, तर तसंच किंवा सोन्याचाही तू उल्लेख केलास, पण मग आत्ताच्या सध्याच्या काळात जी टर्ब्युलंट सिच्युएशन आहे, तर या काळात गोल्ड, रिअल इस्टेट आणि फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स याकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे गुंतवणूकदारांनी. नक्कीच. आता लक्षात घे, इंटरेस्ट रेट तर वर जाताना दिसत आहेत. आत्ता भारतातले होम लोनचे रेट अगदी 7.20, 7.30, 7.50 पर्यंत खाली आहेत, पण क्रूड आणि महागाई बघता इंटरेस्ट रेट इथून खाली जातील असं सिच्युएशन नाही. सो ज्यांना गुंतवायचे आहेत त्यांनी शॉर्ट टर्मसाठी गुंतवलेत बॉन्ड्समध्ये तर बेटर आहे, कारण इंटरेस्ट रेट वर गेले तर त्यांना त्यांची ॲसेट रिप्राईस करता येईल. म्हणजे मी वर्षभराचीच FD केली तर ती फायद्याची आहे, मी 4 वर्षांची करू नये, कारण कदाचित इंटरेस्ट रेट भविष्यात मला थोडे जास्त मिळू शकते. आता हा झाला गुंतवणुकीसाठीच्या इंटरेस्ट रेटचा पार्ट. तसंच मला जर का एखादं लोन घ्यायचं असेल तर मग मी पर्सनल लोन किंवा अशी लोन्स घेऊ नयेत, कारण त्याचे रेट व्याजदर वाढत जाणार आहेत आणि आत्ताची सिच्युएशन खराब आहे तशी. आता मी गोल्डकडे येतो. नॉर्मली काय, युद्धामध्ये गोल्ड वाढतं, पण यावेळेस पहिल्यांदा असं झालं की एवढं युद्ध असताना गोल्ड $5,400 पर आउन्स किंवा 5,200-300 वरून रिव्हर्स येऊन जवळपास 4,500ला खाली आलाय. आता भारतात एक थोडी वेगळी गंमत घडली आहे की रुपया ज्या प्रकारे घसरला, जसं मी मगाशी म्हटलं की $775 बिलियन आपण इम्पोर्ट करतो, त्याच्यात $75 बिलियन सोनंच आयात करतो. म्हणजे 10% गोल्ड आणि जवळपास 25% क्रूड, या दोनच गोष्टी 35% ऑफ आवर टोटल इम्पोर्ट बिल आहेत. मग क्रूड 25%, 26% जे आहे ते इकॉनॉमीचं एक प्रकारचं इंधन आहे इकॉनॉमी चालवण्यासाठीचं. सो ते इसेन्शियल आहे. म्हणूनच गव्हर्नमेंट अपील करते की गोल्ड जे थोडं नॉन इसेन्शियल आहे त्याला तुम्ही इम्पोर्ट करू नका. आता त्याच्या बाबतीतही सिच्युएशन काय, तर 2013 साली तेव्हाचे फायनान्स मिनिस्टर चिदंबरम यांनी पण सांगितलं होतं की शक्यतो तुम्ही सोनं कमी खरेदी करा, पण भारतीयांना हे सांगणं खूप अवघड आहे आणि मग त्या पॉलिटिशियन्सची थट्टा केली जाते, जशी दुर्दैवाने आत्ता पंतप्रधानांची देखील केली जाते. पण वास्तव हे आहे की क्रूड आणि गोल्ड यातलं क्रूड हे इसेन्शियल आहे, तर गोल्ड तुम्ही विचार करू शकता. सो 35%चा इम्पोर्ट बिल माझं क्रूड आणि गोल्डचं आहे. गोल्डवरचे $75 बिलियन जर का आपण सेव्ह करू शकलो तर त्याचा नक्की आपल्याला फायदा होणार आहे. हे $75 बिलियन सर्वच्या सर्व तर सेव्ह करू शकत नाही. आपण जवळपास 900 टन सोनं आयात करतो वर्षाला भारतीय. सो आपण जर का हे बघितलं तर हा आकडा पूर्ण रिव्हर्स होणार नाही. मग गव्हर्नमेंटनी काय केलं, त्याला 15% इम्पोर्ट ड्युटी लावली की थोडं कॉस्टली झालं तरी डिमांड कमी होईल का. पण दुर्दैवाने भारतीयांची सायकॉलॉजी जसं क्रूडसाठी इनइलॅस्टिक डिमांडची आहे तशीच काहीशी सोन्याच्या बाबतीत आहे. आता या सगळ्या गोष्टींमुळे ती मेजर्स कितपत इफेक्टिव्ह होतील हे सांगता येणार नाही आणि त्यामुळे रुपयाची घसरण थांबू शकते का हे सांगता येणार नाही. खरं सांगायचं तर क्रूड फक्त रिव्हर्स गेलं तरच आपल्याला यातनं फायदा होऊ शकतो, म्हणजे क्रूड खाली आलं तरच. इम्पोर्ट ड्युटी गोल्डवरती लावून मला वाटत नाही फारसा फायदा होऊ शकेल. अर्थात गव्हर्नमेंटच्या तिजोरीत काहीतरी भर पडेल एवढं नक्की. तर ह्या गोष्टी बघून मला असं वाटतं की गोल्डची जी 15% इम्पोर्ट ड्युटी आहे, आता एक प्रकारची टांगती तलवार आहे. समजा उद्या क्रूड खाली आलं आणि स्थिती निवळली आणि गव्हर्नमेंटनी जर का गोल्डची ड्युटी रोलबॅक केली तर बसल्या बसल्या तुमच्या आजच्या गोल्डच्या गुंतवणुकीचं तुम्हाला नुकसान होणार आहे. आणि गमतीशीर गोष्ट तुला सांगतो,
जवळपास 7-8 वर्ष गव्हर्नमेंटनी इम्पोर्ट ड्युटी गोल्डवरची कमी केली नव्हती. परंतु जेव्हा सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्सची मॅच्युरिटी आली तेव्हा त्यांनी इम्पोर्ट ड्युटी कमी केली. म्हणजे एक प्रकारे मी असं म्हणेन की गव्हर्नमेंट हे खूप छान फायनान्शियल मॅनेजमेंट करतं एक साईडला विचार केला तर. पण दुसऱ्या साईडला आपण हा विचार पण केला पाहिजे, ही एक प्रकारची शुद्ध लबाडी होती की जेव्हा 7-8 वर्ष त्यांना चान्स असताना त्यांनी ती कधी रिव्हर्स केली नाही. मात्र इथे जेव्हा दिसलं की त्यांना त्याच्यावरती नुकसान होतं आहे, त्यांनी सडनली अशा काही स्टेप्स घेतल्या आणि आता ती परत आत आणली आहे. सो ह्या प्रकारच्या गोष्टी घडत असताना ती इम्पोर्ट ड्युटी कॉम्पोनंट बाजूला काढला आणि त्याच्यावरती मी भाष्य नाही केलं तर मला वाटतं गोल्ड स्ट्रक्चरली पॉझिटिव्ह आहे. अच्छा. प्रॉब्लेम असा आहे की माझं गोल्डची इन्व्हेस्टमेंट वाढत गेली आणि दुर्दैवाने उद्या इम्पोर्ट ड्युटी रिव्हर्स झाली तरी मला नुकसान होणार आहे. सो त्या बाबतीत मी कुठलीही आत्ता गोष्ट सांगू शकत नाही कारण ती पॉलिसी सेन्सिटिव्ह आहे. गव्हर्नमेंट काय स्टेप घेईल हे सांगू शकत नाही. पण अदरवाईज गोल्ड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हवंच आहे. आणि परत आता गोल्ड सिल्वरकडे कोणी बघतच नाही. गंमत अशी मी मागेही सांगितलं होतं की कुठल्याही ॲसेट क्लासकडे जर का कोणी बघितलं नाही तर तो ॲसेट क्लास कदाचित रिटर्न देऊन जातो. सो आत्ता सोन्या चांदीकडे जर का लोकांचं लक्ष नसेल तर माझं नक्की म्हणणं आहे की स्ट्रक्चरली गोल्डकडे तरी नक्की तुम्ही गुंतवणुकीचं माध्यम म्हणून बघा. अमेरिकेतले युद्ध निवळलं आणि अमेरिकेतले इंटरेस्ट रेट्स जर का खाली गेले तर त्याचा अमेरिकेतल्या इक्विटीजला, स्टॉक्सला, जगातल्या इक्विटीजला फायदा होईल. तसाच तो गोल्ड प्राइसेस नाही होतो. त्यामुळे गोल्ड नक्की पोर्टफोलिओमध्ये हवं. FD किंवा बॉन्ड्समध्ये जसं आपण चर्चा केली की शॉर्ट टर्म बॉन्ड्स घ्यावेत, लॉंग टर्म बॉन्ड्समध्ये आत्ता गुंतवणूक करण्याची घाई करू नये. रिअल इस्टेटच्या बाबतीत असं माझं म्हणणं आहे की नॉर्मली जेव्हा इन्फ्लेशनरी सिनारी असतो तेव्हा रिअल ॲसेट्स चांगल्या करतात. मग त्याच्यात रिअल इस्टेट आणि गोल्ड ह्या दोन्ही गोष्टी रिअल ॲसेट्स किंवा फिजिकल ॲसेट्स म्हणून आपण म्हणूयात. ह्याच्यात महत्त्वाचं असं आहे की डेव्हलपर्सना आत्ता जी काही त्यांची इनपुट कॉस्ट आहेत त्या सगळ्या वाढताना दिसत आहेत कारण लॉजिस्टिक्स खूप वाईटरित्या हिट झालेलं आहे. सो ह्या प्रकारे जर का बघितलं तर कन्स्ट्रक्शन कॉस्टच वर जाताना दिसते. त्यामुळे देखील आणि ओव्हरऑल सिच्युएशनमुळे देखील कदाचित रिअल इस्टेटचे भाव थोडे वाढतील. आता ह्याला एक काउंटर ॲक्टिंग किंवा काउंटर बॅलन्सिंग गोष्ट आहे की IT क्षेत्रातली मंदी. मी हे पुण्यातल्या रिअल इस्टेटबद्दल बोलतोय, मला भारतातल्या सर्व पॉकेट्सची आयडिया नाही. पण मग पुण्यातल्या रिअल इस्टेटमध्ये IT मुळे थोडीफार मंदी आणि वेळेस इकडे इन्फ्लेशन आणि बाकी गोष्टींमुळे थोडी संधी, अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली. सो तुम्ही सिलेक्टिव्ह पॉकेट्समध्ये रिअल इस्टेट गुंतवणुकीकडे नक्की विचार करू शकता असं मी सांगेन. आणि इक्विटीजवरती तर आपण चर्चा केली. माझ्या मते आत्ता 4ही ॲसेट क्लासमध्ये सगळ्यात बेस्ट ॲसेट क्लास इक्विटी राहू शकतो जो पुढच्या 2-3 वर्षात चांगले रिटर्न्स देऊ शकतो. येस. एक विपुलता आपण शेवटाकडे आलेलो आहे. एक फायनल टेक अवे जर म्हटलं आपण, मी आत्ता आपण मे 2026 बोलतो आहे. सिच्युएशन आत्ता आपल्या आवाक्यातली नाही आहे, टर्ब्युलंट दिसते आहे. तर मला डिसेंबर 2026 तग धरायचा आहे. तर अशा अनेक टिप्स तू दिलेल्याच आहेस, पण अशा कुठल्या आर्थिक शिस्तीच्या सवयी मी इंडिव्हिज्युअली आणि माझ्या फॅमिलीसाठी अंगीकारल्या पाहिजेत की ज्यामुळे मला याची झळ थेट पोचणार नाही? एक तर पहिली गोष्ट मेंटली प्रिपेअर्ड राहायचं की महागाई येणार आहे आणि तुमचं जे इसेन्शियल बास्केट आहे, समजा तुमचा फॅमिलीचा खर्च 20,000 रुपये महिना आहे, एक्झाम्पल सांगतो एक छोटा कुटुंबाचा, मध्यमवर्गीय कुटुंबाचा, तर त्याच्यात 25 ते 30% वाढ होणार. याच्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड राहायला पाहिजे आणि फायनान्शियली तुम्ही प्रिपेअर्ड राहायला पाहिजे. कारण क्रूड जवळपास 20 ते 25% वरच्या बास्केटला ट्रेड होत आहे, तर तेवढ्या प्राइसेस वाढू शकतात आणि तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. सो 25-30% जर का घर खर्च तुमचा वाढणार असेल, EMI थोडा हिट होणार असेल, तर आत्ता जो तुमचा रनिंग खर्च आहे त्याच्यावरती साधारण 40 ते 50% ओव्हरऑल खर्च जाऊ शकतो. ह्या प्रकारे तुम्ही प्रिपेअर्ड राहायला पाहिजे. मग आता हा भरून कुठून काढणार, तर कदाचित तुम्हाला तुमच्या खर्चामध्ये इतर अनावश्यक खर्चात कपात करायला लागेल. त्या व्यतिरिक्त कदाचित अगदी हँड टू माउथ सिच्युएशन असेल तर तुमच्या सेव्हिंग्जला हात घालायला लागेल, असंही होऊ शकतं. जी कुटुंब वेल टू डू आहेत त्यांनी या काळाचा फायदा संधी म्हणून असा विचार करावा की कदाचित पुढच्या 6 महिन्यात मार्केट्समध्ये काही लो किंवा आत्तासुद्धा असतील तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहावं. एक अशी गोष्ट आहे की मी मागेही म्हटलं होतं की साईड इन्कम काहीतरी हवं. याच्यासाठी तुम्ही काही योग्य प्रकारे जर का तुमची कमाई वाढवू शकत असाल तर ती गरजेची आहे. 6 महिन्यांमध्ये रिस्किल करणं स्वतःला अवघड आहे, पण मला माहिती आहे की प्रत्येक माणसामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची कला असते की जेणेकरून तो थोड्या हातपाय मारून थोडं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण पर्याय 2च आहेत, उत्पन्न वाढवणं आणि खर्च कमी करणं. त्यातले काही खर्च हे स्टिकी असतात, इसेन्शियल आहेत, त्याला तुम्ही फारसा काही करू शकत नाही. सो ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं.
लक्झरी अनावश्यक गोष्टींवरचा खर्च टाळावा आणि स्टिकिंग टू युअर फायनान्शियल डिसिप्लिन प्लॅन्स किंवा गोल्स इज इसेन्शियल. सगळे बॅक टू बेसिक्स, जसं मी म्हटलं सर, तुमचे इन्शुरन्स रिव्ह्यू करून घेणं, तुमचे खर्च बजेटिंग स्ट्रिक्टली फॉलो करणं, तुम्ही थोडे लूज असाल या बाबतीत की काही तर परत ट्रॅक करायला सुरुवात करा की खर्च किती वाढतो आहे. आणि तो नुसत्या मीडियामधल्या न्यूजमधनं नाही तर तो 20% ॲक्च्युअल तुमचा खर्च वाढणार आहे. अगदी मी साधी गोष्ट म्हटली की वडापाव 15 रुपयाचा 20 रुपये झाला तर 33% ॲक्च्युली वाढ झालेली आहे. ह्या प्रकारची गणितं तुमच्याकडे मांडली गेली पाहिजेत जर का तुम्ही हँड टू माउथ सिच्युएशनमध्ये असाल तर. आणि वेल टू डूमध्ये असाल तर मी म्हणेन की मंदीत कायम तुम्हाला संधी मिळणार आहे. सो तुम्ही संधीची वाट पाहणं इसेन्शियल आहे. 3 गोष्टी मी म्हणेन गुंतवणुकीसाठी खूप इसेन्शियल आहेत आत्ता जी दिसत आहेत मला. आणि हे मी छान एका पॉडकास्टमध्येच ऐकलं होतं. तर त्यातलं महत्त्वाचं म्हणजे की जगातली अनसर्टन्टी बघता डिफेन्स स्पेंडिंग वाढणार आहे. सो डिफेन्स क्षेत्राकडे तुमचं नक्की लक्ष असावं गुंतवणुकीसाठी, किंवा त्या क्षेत्रात काम करण्याच्या पण संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं महत्त्वाचं म्हणजे सिच्युएशन सगळी बघता जे एक ग्लोबलायझेशन होतं आता उलटं झालं आहे की लोकलायझेशनकडे लक्ष जाऊ शकतं की लोक ॲक्च्युली स्वयंपूर्णतेकडे विचार करतील सगळेच देश. मग तो भारतातही आत्मनिर्भर व्हा किंवा इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करा, या सगळ्या पॉलिसी झाल्या. पण ह्यावेळेस हे खूप जास्त प्रमाणात होऊ शकतं कारण आपण दुसऱ्यांवरती अवलंबून असलो तर आपली परिस्थिती अवघड होऊ शकते. हे या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसतंय. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या AI प्रूफ स्टोरीज आहेत, म्हणजे IT ही AI प्रूफ नाही आहे, तिथे तर धक्का बसणार आहेत. पण आता मला वाटत नाही की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही AI मुळे जॉब लॉसेस होणार आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करताना, किंवा मी म्हणेन इंडिव्हिज्युअल स्किल. हे जस्ट एक्झाम्पल देतो, जसं मी शेफ असेन तर तिथे मला AIनी हिट बसणार आहे का, तर उत्तर आहे कदाचित नाही. सो एक उदाहरण म्हणून मी सांगतोय. सो AI प्रूफ स्टोरीजकडे गुंतवणूक केलीत तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. सो गुंतवणुकीच्या या सर्व पर्यायांचा नक्की लोकांनी विचार करावा आणि त्याप्रमाणे आपला पोर्टफोलिओ बनवावा. तर तुम्ही पुढचे 6 महिने काय माझ्या मते आयुष्यभर तुम्ही तरुण जाऊ शकता. विपुल, आता काही मी रॅपिड फायर प्रश्न विचारतो, पटकन उत्तर देणं अपेक्षित आहे. पहिला प्रश्न, सध्याच्या काळात लोकांच्या खिशाला जास्त काय टोचतंय, पेट्रोल पंपावरचं बिल की दर महिन्याची SIPची अमाऊंट? पेट्रोल पंपावरचं बिल. मंदीच्या काळात इमर्जन्सी फंड बाजूला ठेवणं म्हणजे शहाणपणा का इच्छा मारून जगणं? शहाणपणा नक्कीच. मार्केट पडल्यावर क्लायंटचा पहिला प्रश्न काय असतो, पैसा कधी वाढणार का माझे मूळ पैसे तरी वाचतील का? पैसा कधी वाढणार. आमचा इन्व्हेस्टर इन्फॉर्म्ड इन्व्हेस्टर आहे. सध्याच्या महागाईला हरवणं म्हणजे उसेन बोल्ट सोबत रेस लावणार काय की लोकल ट्रेन पकडणार काय? उसेन बोल्टसोबत रेस लावण्यासारखंच आहे एक प्रकारे. मंदीपासून वाचण्यासाठी सगळ्यात आधी काय बंद करावं, बाहेरचं खाणं का OTTचं सबस्क्रिप्शन? दोन्ही आयुष्याला हानिकारकच आहे. मार्केटमध्ये मंदी असताना गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम थेरपी कोणती, पोर्टफोलिओ न बघणं का योगा करणं? दोन्ही. सध्याच्या वातावरणात सगळ्यात जास्त सुरक्षित काय वाटतं, म्युच्युअल फंड, सोन्यातली गुंतवणूक की सरळ कपाटात लपवून ठेवलेली कॅश? म्युच्युअल फंड. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच विपुल. हा मला वाटतं की या टायमिंगला हा एपिसोड करणं हे खूप गरजेचं होतं आणि तू पण खूप सविस्तर इन्साइट्स या दिलेल्या आहेत. तुम्ही पण सगळ्यांनी हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. तसंच आणखी असे कोणते महत्त्वाचे विषय बिग बक्स पॉडकास्टमध्ये आम्ही कव्हर केले पाहिजेत तेही नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात.